त्यामुळे मी हसत राहा, मजा करत राहा आणि संकटाचा विचार करू नका. पाऊस पडला, धो 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 पडला, देव बी कसं करतो, पाचोऱ्याच्या लाईन मध्ये पडला आणि इकडे सरकलाच नाही तो. मोठा प्रॉब्लेम आहे, हाच तर प्रॉब्लेम आहे. त्यांनी ठरवलंय किसका दुकान बंद करणार, किसका चालू करणार. म्हणजे देवाचं असं ठरलंय कुठे नुकसान करायचं, कुठे फायदा करायचा, असं म्हणून कोणी चालू नाही. म्हणून हे असं झालं असतं तर तसं झालं असतं. माझ्या गावापाशी एक ऍक्सिडेंट झालते. एक वरणगावचं उदाहरण मी नेहमी भाषणात सांगतो. 11 लोक एक बोकड्याला घेऊन चालले होते पांता करायला. एका रिक्षामध्ये टाकलं, बोकड्या बिन 11 बी बसले, खाटीक होते. रिक्षाची ठोच झाली ट्रकच्या समोर, 11चे 11 मेले, बोकड्या वाचला. ही फॅक्ट आहे, वरणगावचं उदाहरण आहे. 11चे 11 मेले आणि बोकड्या वाचला. म्हणजे ज्याची मानता होती तो वाचला, वानता करणारे मेले. लोकमत मध्ये पेपर भरून फोटो छापून आला, हाच तो भाग्यशाली बोकड्या. म्हणजे प्रारब्धात जे आहे ते ठरलंय आणि त्याला कोई मायचा लाल टाळू शकत नाही. म्हणून चांगले कर्म करा. नोकरी मिळाली आहे ती सेवा म्हणून करा. आलेल्या माणसाला समाधानी करून चला.